बालमानसशास्त्र आणि अध्यापनशास्त्र महा-टी-ई-टी परीक्षेसाठी 10 महत्त्वाचे नोट्स. थ्रस्टन यांची समूह तत्व बुद्धिमत्ता उपपत्ती. तत्व: बुद्धिमत्ता ही कोणत्या तरी एका घटकाने बनलेली नसून ती 7 प्राथमिक मानसिक क्षमतांचा समूह आहे. त्या 7 क्षमता पाहूयात. शब्दार्थ, शब्दप्रवाह, संख्यात्मक, अवकाशीय, स्मृती, संवेदनगती आणि तार्किक विचार. याचं महत्त्व पाहूयात. प्रत्येक विद्यार्थ्याची विशिष्ट क्षमता वेगळी असू शकते हे समजण्यास मदत होते. स्मृती आणि विस्मरण. स्मृतीची प्रक्रिया संकेतन, साठवण आणि प्रत्यावहन अशा पद्धतीने होते. याचे 2 प्रकार आहेत: अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती. विस्मरण: शिकलेल्या गोष्टींचा सराव न केल्यास किंवा नवीन माहितीच्या अडथळ्यांमुळे विस्मरण होते. प्रेरणा. याची व्याख्या पाहूयात. मानवी वर्तनाला दिशा देणारी आणि उद्दिष्टाकडे नेणारी आंतरिक शक्ती. याचे प्रकार आहेत: आंतरिक प्रेरणा आणि बाह्य प्रेरणा. आंतरिक प्रेरणा म्हणजे स्वतःच्या आवडीपोटी शिकणे. बाह्य प्रेरणा म्हणजे बक्षीस, श्रेणी किंवा शिक्षेच्या भीतीपोटी शिकणे. याचं महत्त्व आहे: अध्ययन प्रक्रियेत प्रेरणा हा महामार्ग मानला जातो. व्यक्तिभेद. याची संकल्पना आहे: जगात कोणत्याही 2 व्यक्ती सर्वसाधारणपणे सारख्या नसतात. याची क्षेत्रे आहेत: शारीरिक ठेवण, बुद्धिमत्ता, अभिरुची, अभिवृत्ती आणि स्वभाव. शिक्षकाने वर्गात शिकवताना एकाच मापाचे कापड सर्वांना हा नियम न लावता लवचिकता ठेवली पाहिजे असे शैक्षणिक परिणाम आहेत. सामाजिकीकरण प्रक्रिया. याची व्याख्या आहे: समाजात वावरण्याचे नियम, मूल्ये आणि संस्कृती आत्मसात करण्याची प्रक्रिया. प्रमुख घटक आहेत: कुटुंब, मित्रमंडळी, शाळा आणि प्रसारमाध्यमे. तर पहिली संस्था कुटुंब असणार आहे. शिक्षकाची भूमिका विद्यार्थ्यांमध्ये लोकशाही मूल्ये आणि सामाजिक जाणीव विकसित करण्याची असली पाहिजे. प्रगत संघटक उपपत्ती. डेव्हिड असुबेल. नवीन माहिती शिकताना ती जुन्या माहितीशी जोडली गेली तरच अर्थपूर्ण अध्ययन होते हे तत्त्व आहे. याचे प्रगत संघटक. पाठ सुरू करण्यापूर्वी दिलेली प्रस्तावना जी विद्यार्थ्याच्या पूर्वज्ञानाला जागृत करते. याचा फायदा: विषयाची स्पष्टता वाढते. भावना आणि भावनिक बुद्धिमत्ता. डॅनियल गोलमन यांनी ही संकल्पना लोकप्रिय केली. याचे घटक आहेत: स्वजाणीव, स्वनियमन, सामाजिक कौशल्य, सहानुभूती आणि स्वप्रेरणा. याचं महत्त्व आहे: केवळ बुद्ध्यांक म्हणजेच IQ महत्त्वाचा नसून भावनिक अंक म्हणजेच EQ यशासाठी जास्त गरजेचा आहे. विशेष गरजा असणारी बालके CWSN. याचे प्रकार आहेत: प्रतिभावान बालके, मंदगती बालक, अपंग बालक आणि वंचित घटकातील बालके. शिक्षकांची दृष्टी. अशा मुलांकडे सहानुभूतीने बघून त्यांच्यासाठी विशेष शैक्षणिक साधनांचा म्हणजेच ब्रेन लिपी, श्रवण यंत्र अशांचा वापर करणे गरजेचे आहे. वर्तनवाद विरुद्ध बोधात्मक वाद. वर्तनवाद म्हणजे निरीक्षणीय वर्तन आणि उद्दीपक प्रतिसाद यावर भर. स्किनर, प्यावलाव यांचं वर्तनवादावर भर होता. बोधात्मक वाद मनाची प्रक्रिया, विचार आणि आकलन यावर भर. पियाजे, ब्रुनर यांचा यावर भर होता. निष्कर्ष. आधुनिक शिक्षण दोन्हीच्या समन्वयावर आधारित आहे. ब्लूम्स टॅक्सॉनॉमी म्हणजेच अध्ययन क्षेत्रे. बेंजामिन ब्लूम यांनी 3 क्षेत्र दिलेली आहेत. बोधात्मक म्हणजेच कॉग्निटिव्ह, ज्ञान, आकलन, उपयोजन, विश्लेषण, संश्लेषण, मूल्यमापन. भावनात्मक म्हणजेच भावना, वृत्ती आणि मूल्ये. क्रियात्मक म्हणजे शारीरिक कौशल्ये आणि कृती. अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.